नमस्कार, मी रंजना. होमकुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी इथे रेसिपी करणार आहे कांदा पात शेव भाजी. त्यासाठी मी शेव सुद्धा घरीच बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक बाउल मी घेतलेला आहे. आधी आपण शेव बनवून घेऊ. शेव बनवण्यासाठी इथे मी एक 4-5 चमचे आहे. मी अंदाजे किती तुम्हाला जेवढे शेव बनवायचे आहे तेवढे घेऊ शकता. माझी नात आहे खाणारी, त्यामुळे मी एक वाटीचा अंदाज केला तर 2 वाटी हे आपले बेसन पीठ आहे. त्यानंतर इथे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. खूप जास्त मीठ आपल्याला, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बेसन व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. थोडीशी आपल्याला इथे हळद घ्यायची आहे, 2 चिमट्या फक्त. थोडासा हिंग, शेवांची चव छान येते. आपल्याला हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचंय. तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेणार आहे. याची कन्सिस्टन्सी कशी हवी हे मी दाखवणारच आहे. खूप पटकन पाणी जास्त टाकायचं नाहीये. आपल्याला पातळ एकदम नको येते. आपल्याला शेव काढायचे आहेत, पाडायचे आहेत त्याच्याने, आणि खूप कडकही नकोय. बेसन आपलं व्यवस्थित भिजवलं तर आपल्याला इथे सोडा वगैरे काही वापरायची गरज पडत नाही. खुसखुशीत आपले शेव इथे तयार होतात. इथे पीठ व्यवस्थित मी घोटून घेतलेलं आहे. हे बघा, एकदम पटकन पडलं नाही पाहिजे असं आपल्याला पाहिजे. पीठ जर थोडंसं पातळ झालं असेल त्यात तुम्ही थोडंसं बेसन पीठ घालून त्याला व्यवस्थित ह्या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. तर आपले व्यवस्थित शेव येतात. 1-2 मिनिटांसाठी आपण हे बाजूला झाकण ठेवून, आणि असं गॅसवरती आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि साचा मी इथे काढून घेतलेला आहे. 2 साचे इथे आहेत. आज मी या साच्याने करणार आहे. हाताने दोन्ही साईडने दाबण्याचा आहे. हा बारीक चाळणी मी इथे लावलेली आहे. तर सर्वात पहिले हा साचा माझ्याकडे होता जुना, तो मी तसाच ठेवलेला आहे. छोटासा आहे, मला आवडतं ह्याच्याने पण शेव करायला. आणि हा साचा पण हँडलिंगला खूप सोपा आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे की ह्याची आताची प्राइस किती आहे, ह्यामध्ये किती चाळण्या आलेल्या आहे, आणि हँडलिंगला खरंच खूप सोपा आहे. मी हाही साचा बरेच वर्ष वापरते. तर तुम्ही बघू शकता, ह्याची लिंक मी दिलेली आहे. आणि आज ह्या साच्याने मी इथे शेव करून घेणार आहे. बारीक चाळणी मी इथे लावलेली आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. एकीकडे आपलं गरम झालेलं आहे. साचा आपण भरून देऊ. आणि बेसन पीठ पण आपलं इथे एकदम छान, हे बघा, एकदम फ्लफी झालेलं आहे. व्यवस्थित ते भिजलं पण, आणि फेटताना, भिजवताना आपण एकदम असं घोटून घेतल्यासारखं, फेटल्यासारखं करायचं आहे. ते जेवढं हलकं होईल तेवढे आपले शेव अतिशय छान येतात. आपण इथे सोडा वगैरे काही वापरलेलं नाहीये, मोहन वगैरे काही दिलेलं नाही पिठाला. खूप जास्त फुल भरायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची याच्यामध्ये. आपलं गरम आहे, पण आता गॅस आपला कमी आहे. शेव आपले तळत आले की छान असे त्याचे बुडबुडे कमी होतात. कढई आपली छोटीशी आहे, त्यामुळे ते जरासे एकदम वरती आले. नाही तर रुंद कढई असेल तुमची तर अजून याच्यापेक्षा मोठा तुम्ही गोल करू शकता, घेऊ शकता. इथे आपले शेव एकदम छान कलर वरती इथे तळून झालेले. यापेक्षा लाल आपल्याला नको आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा खमंग करायचे असेल तर अजून थोडा वेळ तुम्ही इथे शेव ठेवू शकता. पण पहिला साचा भरलेला आहे, त्यातलंच आपण राहिलेले इथे परत करून घेणार आहे. एका साच्यामध्ये 2 आपले वेडे होतात गोल. एकदम कमी गॅसवर पण आपल्याला शेव करायचे नाहीयेत, नाहीतर मग शेव आपले नरम पडतात. सुरुवातीला तेल कडक गरम करून घ्यायचं आणि मग आपला मिडियम गॅस करायचा, आणि शेव टाकल्यानंतर परत आपल्याला गॅस वाढवायचा आहे. इथे गॅस आता सध्या फुल आहे. रेग्युलर पिठाचेच आपण हे बेसन पीठ, डाळीचे जे घरी दळून आणतो त्याच पिठाचे आपले शेव आहे, तरी सुद्धा खूप खुसखुशीत होतात. जसे मार्केटचे शेव आहेत त्याप्रमाणे हे शेव होतात. फक्त पीठ भिजवताना ही टीप लक्षात ठेवायची आहे की पीठ एकदम फ्लफी होईपर्यंत आपल्याला ते घोटल्यासारखं करायचं आहे. भिजवणं म्हणजे घोटल्यासारखं पूर्ण, अगदी स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा आपल्या मिक्सरनी वगैरे किंवा चमच्याने, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं इथे आपले करून घ्यायचे आहे.
2 वाट्याचे आपले किती शेव होणार आहे हे आता मी पुढे दाखवणारच आहे. असे सर्व शेव मी इथे करून घेणार आहे. संपूर्ण शेव इथे माझे करून झालेले आहेत. एवढे सारे शेव आपले 2 वाटी बेसन पिठामध्ये झालेले आहेत आणि मला आवाजावरून कळत असेल आणतो मार्केटमधून तसेच हे शेव झालेले आहेत. माझ्या खाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल. अजिबात तेलकट झालेले नाहीत. एकदम छान शेव आपले इथे तयार झालेले आहेत. आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे. इथे आपण भाजीसाठी शेव तयार केलेली आहेत आणि खूप कमी वेळामध्ये आपले एवढे सारे शेव तयार झालेले आहेत. नक्की करून बघा. आणि इथे मी घेतलेला आहे आता कांदा पात. मी हे बघा इथे कापून घेतलेले आहे एक बाउल भरून. आणि हे कोवळे जे कांदे असतात आपले ते एक साईडने ठेवलेले आहे. ते लवकर थोडेसे कांदा पात आपली लवकर होती, ह्याला वेळ लागतो म्हणून बाजूला मी वेगळे असे कापून घेतलेले आहे. एक छोटा टोमॅटो इथे कापलेला आहे आणि अर्धा इंच आले इथे ठेचून घेतलेले. बाकी आपल्याला मसाले लागणार आहे. तर आपण आता फोडणीची तयारी करूया. त्याला गॅसवर ठेवलेलं आहे. इथे आपल्याला 3 चमचे घालायचं आहे तेल. शेवभाजी आहे आपली त्याच्यामुळे जास्त तेल नाही वापरायचं. 3 चमचे फक्त आपण तेल घातलेले आहे. आपल्याला तेल एकदम गरम होऊ द्यायचंय. अर्धा टीस्पून आपण घालतो इथे जिरं. नंतर आपल्याला इथे आलं ठेचून घेतलेलं घालून घ्यायचंय आणि 10-12 कढीपत्त्याचे पान आपल्याला तडतडू द्यायचे होते. कढीपत्त्याचा फ्लेवर आपल्या ह्याच्यामध्ये छान येतो. आता इथे आपल्याला जो अगोदर थोडासा जाड कांदा आहे आपला तो इथे टाकून घ्यायचा आहे. हा कांदा आपला एकदम छान इथे परतून झालेला आहे. इथे आपल्याला आता घालून घ्यायची आपली कांदा पात आणि टोमॅटो आपण आता इथे घालून घेऊ. कांदा पात टोमॅटो आपल्याला आता छान एक ठिकाणी व्यवस्थित आपल्याला मस्त हे कलसून घ्यायचे आहेत तेलामध्ये. गॅस आपला मिडियम आहे. इथे आपली पात आणि टोमॅटो एकदम छान एकजीव झालेले तिथे मिक्स झालेले आहे. तर आपल्याला अजूनही शिजवायचे आहेतच पण आता इथे आपण मसाले ऍड करून घेऊ. काही आपल्याला इथे आता घालायचं आहे अर्धा टीस्पून हळद. तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायचंय. अर्धा टीस्पून ही मिरची पावडर आहे, लाल मिरची पावडर. 1 चमचा इथे घालणार आहे मी भरडा मसाला आणि 1 चमचा इथे घालणार आहे रस्सा भाजीचा मसाला आणि 1 चमचा इथे घालणार आहे गरम मसाला. हे सर्व आपल्याला आता पुन्हा मिक्स करून आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. आपल्याला इथे आता पाणी घालायचंय. थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाले हे शिजवून घ्यायचे होते. तर व्यवस्थित आपल्याला हे टोमॅटो आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपल्याला गरज वाटली तर अजून आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचंय कारण टोमॅटो आपला इथे छान शिजला पाहिजे. अजून थोडंसं पाणी मी इथे घालते आणि आपल्याला परत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. थोडीशी कसुरी मेथी आपल्याला इथे घालून घ्यायची आहे. हातावर चोळून मी थोडीशी 1 चमचाभर आपल्याला फक्त कसुरी मेथी घ्यायची. मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं. खूप जास्त पाणी आपल्याला इथे घालायचं नाहीये. 1 ग्लासभर पाणी मी अगोदर आपल्या मसाल्यामध्ये पाणी अर्धा ग्लास आपण घातलं होतं अगोदर आणि नंतर आता 1 ग्लासभर घातले. तरी सुद्धा तुम्हाला पातळ हवे असेल तर तुम्ही अजून पाणी ऍड करू शकता. याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार इथे पाण्याचा वापर करू शकता. इथे आपल्याला आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला ह्याला उकळी द्यायची आहे व्यवस्थित. आपल्या शेवामध्ये मीठ आहे त्यामुळे थोडंसं मिठाचा विचार करून आपण इथे मीठ घालायचंय. चव घेऊन आणि परत तुम्ही मीठ टाकलात तरी सुद्धा चालू शकतं. इथे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. इथे आपण आता शेव न तोडताच आपण इथे टाकून घेतलेले आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये शेव टाकायचे आहे ते तुम्ही टाकू शकता. गॅस इथे मी बंद केलेला आहे. परत अजून एक मी इथे टाकून घेणार आहे. न तोडता मी इथे शेव घातलेले आहे ते आपोआप इथे मोकळे होतात. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. मातीचं भांडं आहे आपलं हे पातेलं त्यामुळे इथे छान हे गरम राहणार आहे आणि व्यवस्थित आपले शेव इथे फुलून येणार आहे सगळीकडनं. इथे आपली कांदा पात शेव भाजी तयार झालेली आहे. घरच्या घरी आपण एवढे 2 वाट्यांमध्ये भरपूर सारे शेव बनवलेले आहे आणि आपली एकदम छान टेस्ट वाली कुठल्याही वाटण न घालता आपण ही भाजी बनवलेली आहे. आपली खाण्यासाठी कांदा पात शेव भाजी इथे तयार झालेली आहे. आपली इथे कांदा पात शेव भाजी तयार झालेली आहे. आजची कांदा पात शेव भाजी आणि घरच्या घरी आपण बनवलेले हे कुरकुरीत शेव. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही माझ्या चॅनलला
अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे, त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.